स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. आष्टा येथील डांगे कॉलेजमधील ॲन्युअल डेचा मंडप वादळात उडाला. व्हिडिओ व्हायरल. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला. या घटनेचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भव्य मंडप कशा प्रकारे पत्त्यासारखा उडून गेला आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेला प्रचंड मोठा कापडी मंडप वाऱ्याच्या प्रचंड वेगाने आकाशात झेपावत आहे. मंडपाचे कापड फाडून खांब जमिनीवरून उखडले जात आहेत, ज्यामुळे मैदानात धुळ्याचे लोट उठताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडालेली स्पष्ट जाणवत असून पळापळा अशा आवाजाने एकच गोंधळ उडालेला ऐकू येत आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी सकाळी मुख्य कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर दुपारी अचानक हवामानात बदल झाला आणि हे वादळ आले. व्हिडिओमध्ये दिसत असलेले दृश्य पाहता मोठी दुर्घटना टळल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयाच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वेळी सुरक्षित स्थळी हलवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु मंडप आणि ध्वनी व्यवस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा व्हिडिओ सध्या फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून निसर्गाच्या कोपाचा प्रत्यय देणारा हा व्हिडिओ जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.